संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही बऱ्हाणपूरला जायला निघालो. आज काल्याचं कीर्तन होतं ना. मी आणि अंकुरने जसा बेल्ट लावला तीच कॉपी शंभूने केली. हायवेवरून जाताना मस्त वाटत होतं. थोडा थोडा पाऊसही येत होता. फायनली 2-2.5 तासाने बऱ्हाणपूरला पोचलो. गेल्या गेल्या आधी जेवण करून घेतलं, कारण 10ला कीर्तनाला सुरुवात होणार होती. शंभू आज काल्याच्या कीर्तनात गोप होणार होता, त्याची तयारी चालली होती. उपरणाचं त्याला सोहळं नेसून दिलं. घुंगरू त्याच्या पायात बांधले. त्याला इतके आवडले की तो सारखं उड्या मारायचा, कारण त्याचा आवाज यायचा. मला तर असं वाटलं हा तयारी करू देतो की नाही, पण त्याने खूप सुंदर अशी तयारी करून घेतली आणि करूही दिली आणि छान गोप दिसत होता. ज्यांची मौंज झालेली असते तो तिथे कृष्ण होऊ शकतो, तर यावर्षी हृदयांश तिथे कृष्ण झाला होता. कीर्तन 10ला सुरुवात झालेली होती आणि कृष्णलीलेची वेळ आली तेव्हा या दोघांना खालून वर आणण्यात आलं. शंभूला आता देवेन आजोबा इतके आवडायला लागलेले आहे, इतके कळायला लागलेले आहेत की सारखा तो त्यांना देवेनाजा त्यांच्या मागे पुढे फिरत होता. याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. नंतर काल्याचा वाटप झाला, आरती झाली, सगळ्यांनी कृष्णाला आणि गोपला नमस्कार केले आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.